हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप छान असाल, मस्त मजेत असाल. मी अनिता तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आजचा हा ब्लॉग असणार आहे स्पेशली हेअर कलरवरती. मी एक हेअर कलर ऑनलाईन ऑर्डर केला होता, कारण बऱ्याच वेळेला अशा रील्स मी पाहिल्या होत्या की डॅमेज फ्री किंवा अमोनिया फ्री असा हेअर कलर वापरला पाहिजे. मग त्याच्यावरती मी जेव्हा सर्च केलं तेव्हा मला सगळ्यात फर्स्ट नंबरवरती इंडस व्हॅलीचा हेअर कलर होता, जो बऱ्याच डॉक्टरांनी पण सजेस्ट केला होता ऑनलाईन आणि बऱ्याच रील्समध्ये पण मी पाहिला होता. तसं तर मी आत्तापर्यंत पार्लरमध्ये जाऊन किंवा घरी लॉरियलच्या हेअर कलरनेच कलर करत होती. जे आहे तुमच्याशी ते मी रियालिटी शेअर करते. मी आत्तापर्यंत लॉरियलचाच हेअर कलर वापरलेला आहे. आत्ता मी हा फर्स्ट टाईम हेअर कलर वापरते आहे इंडस व्हॅलीचा हेअर कलर. त्याच्याबरोबर हा छोटा मग देतात, हा ब्रश देतात आणि एक शॅम्पू देतात, 2 स्पा म्हणजेच कंडिशनरचे पाऊच देतात आणि ह्याच्यामध्ये 4 पाऊच मिळतात कलर पावडरचे. आणि पावडर कलरचे 4 पाऊच असतात. त्याच्यासोबतच आपल्याला एक मोठा कलर डेव्हलपरची क्रीम पण मिळते. तर हे 4 पाऊच आहेत. आत्ता मी एकच पाऊच यूज करणार आहे, कारण मला फक्त क्राउन एरियामध्ये हेअर कलर करायचा होता. पूर्ण हेअर कलर मी नव्हते करणार, कारण मी शक्यतो कमीच हेअर कलर करते आणि क्राउन एरियामध्ये करायचं असल्यामुळे मला एक पाऊच पुरेसा वाटत होता. तर त्याच्यावरती मेजरमेंट दिल्यानुसार त्यांनी जसं सांगितलं होतं की जर तुम्हाला एक पाऊच हेअर कलर वापरायचं आहे, हेअर कलरची पावडर, तर त्याच्यासाठी तुम्हाला कलर डेव्हलपरची जी क्रीम आहे ती जे झाकण आहे ते एक घ्यायचं आहे पूर्ण. तर मग त्याच्यावरती दिलेल्या मेजरमेंटनुसारच मी कलर करायला घेतला. सगळ्यात आधी हे एक झाकण भरून मी डेव्हलपर क्रीम घेतली, जी खूपच छान स्मेल करत होती. ही घेतली आणि मग त्याच्यानंतर जो कलर पावडर आहे तो घेतला. तर मी हा जो हेअर कलर आहे तो ब्राऊन घेतलेला आहे, कारण मी ब्लॅक हेअर कलर नाही करत. तो खूप जास्त डार्क आणि असं म्हणजे चांगलं नाही वाटत मला तरी, म्हणून मी नेहमी नॅचरल ब्राऊनच करते. तर ह्या पाऊचमध्ये सुद्धा आतमध्ये एक छोटासा पाऊच होता, तो मी ओपन केला. म्हणून मी सगळं तुमच्या समोरच करते की ॲक्च्युअलमध्ये ह्याचा काय रिझल्ट आला हे तुमच्याबरोबर शेअर करायचं आहे म्हणून. तर मला जो व्हाईट हेअरचा किंवा ग्रे हेअरचा प्रॉब्लेम आहे ना, तो केसांच्या मुळाशीच आहे. केसांच्या मुळाशी जे नवीन हेअर ग्रोथ येते ना, तिथेच व्हाईट हेअर होतात, काय माहीत का, आणि पुढे पूर्ण ब्लॅक असतात. त्यामुळे मग तो करावाच लागतो, कारण तो अजिबातच चांगला नाही वाटत. आणि जर आपल्याला डेली बाहेर जायचं आहे जॉबला किंवा कशाच्याही निमित्ताने, तर ते चांगलं नाही वाटत. म्हणून मग हा हेअर कलर तर करणं मस्ट आहे. तर असा मी तो मिक्स करून घेतला, जसं तुम्हाला दाखवलं. पटकन मिक्स होतो, जेलसारखाच असतो तो. दोन्ही छान मिक्स करून घ्यायचं आणि मग आपण जिथे जिथे आपल्याला गरज आहे तिथे अप्लाय करायचं. म्हणजे मी हे सजेस्ट करेन की पूर्ण करण्यापेक्षा जिथे तुम्हाला गरज आहे तेवढ्याच पार्टवरती करा. तर मी आत्ता जिथे इथे मुळांशी व्हाईट हेअर आहेत तिथेच अप्लाय करते आहे. अशा पद्धतीने हँड ग्लोव्स कंपल्सरी घाला, कारण ते उगाच सगळीकडे लागेल. आणि हो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की पॅच टेस्ट नक्की करा. मी हे लावण्याच्या 1 तास आधीच त्याच्यातला थोडासा घेऊन पॅच टेस्टसाठी लावून ठेवला, मध्ये थांबली होती आणि मग हा तुमच्याबरोबर शेअर करते. कारण पॅच टेस्ट केल्यानंतर आपण सेफ असतो की आपल्याला काही एलर्जी वगैरे होणार नाही याची आपल्याला ऑलरेडी आयडिया आलेली असते. तर अशा पद्धतीने तुम्ही पण पटापट अप्लाय करून घ्या. हेअर कलर करणं मला नाही वाटत की खूप जास्त अवघड काम आहे किंवा रॉकेट सायन्स आहे. हां, ज्यांना पाठी पण करायचं असेल त्यांना कोणाची तरी हेल्प घ्यावी लागेल. अदरवाईज पुढे करण्यासाठी तर मला तरी ते खूप जास्त इझी वाटतं आणि आता सवय पण झाली आहे, त्यामुळे काहीच वाटत नाही. माझा हेअर कलर मी व्यवस्थित करून घेते. फक्त मला खूप जास्त कंटाळा आला असेल तरच मी पार्लरमध्ये जाते. ऑनेस्टली सांगते, मी घरीच हेअर कलर करणं प्रिफर करते. असा पटापट सगळीकडे लावून घ्यायचा. त्यानंतर मी डायरेक्ट हेअर वॉश केले आणि इथे तुम्हाला रिझल्ट समोरच दिसतोय. इथे मी कुठलाही फिल्टर किंवा एडिट केलेलं नाही आहे. तुम्ही बघू शकताय की एकदम नॅचरली हेअर कलर झाला आहे. नॉर्मली जर का तुम्ही हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप छानच असाल, मस्त असाल, मजेत असाल. आणि गणपतीनंतर बऱ्याच दिवसानंतर मी तुमच्याबरोबर अशी बसून बोलतेय. तर मी एक प्रोडक्ट ऑर्डर केलं आहे, इंडस व्हॅलीचं हेअर कलर, जे क्लेम करतात की ते डॅमेज फ्री आहे असं. मी बऱ्याच रील्समध्ये किंवा बरेच जे डॉक्टरांचे रील्स असतात त्याच्यामध्ये पण
डॉक्टर रिकमेंडेड आहे असं पण ऐकलेलं आहे, म्हणून मी स्वतः ऑर्डर केलंय. हे कुठलंही पेड प्रमोशन नाहीये, हे मी स्वतः ऑर्डर केलं आहे आणि आज मी स्वतः लावून चेक केले. त्याचं मी तुमच्याबरोबर पुढे व्हिडिओ अटॅच करतेच आहे की कसं यूज केलं आहे. त्याच्यामध्ये नो हायड्रोजन, नो अमोनिया असं सगळं क्लेम केलेलं आहे त्यांनी. जेल कलर आहे. त्याच्यामध्ये काय काय येतं ते आधी मी तुमच्याबरोबर शेअर करते. हे आहे जेल, ॲलो जेल आहे, म्हणजे हे डेव्हलपर आहे थोडक्यात. आणि त्याच्याबरोबर हे एक पाऊच येतं, याच्यामध्ये कलर पावडर आहे, याच्यामध्ये कलर पावडर येते आणि हे डेव्हलपर आहे म्हणजे क्रीम आहे. ह्या क्रीममध्ये यातली पावडर मिक्स करून लावायची असते. तर ही तर पूर्ण क्रीम आहे, किती ml आहे, 120 ml. आणि त्याच्यामध्ये ही पावडर येते. ह्या पावडरमध्ये हे असे 4 पॅकेट्स येतात. आय होप तुम्हाला दिसत असेल. हे असे 4 पॅकेट्स येतात ह्या पाऊचमध्ये. तर मी आज याच्यातलं एकच पाऊच यूज केलेला आहे, अजून 3 बाकी आहेत. हे 3 अजून बाकी आहेत पाऊचेस आणि हे एक मी यूज करून झालेलं आहे. तर हे एक जे यूज केलं ह्याच्या पण आतमध्ये हे एक पाऊच येतं आणि ह्याच्यामध्ये असते कलर पावडर. तर ती कलर पावडर आपल्याला ही जी डेव्हलपर क्रीम आहे, ही जी डेव्हलपर क्रीम आहे याच्यामध्ये ही एक पूर्ण झाकण क्रीम घ्यायची आपल्याला आणि त्याच्यामध्ये हे एक पाऊच, म्हणजे हा डेव्हलपर एक काय झाकण, हे जे झाकण आहे मेजरमेंटचं, ही क्रीम हे झाकण भरून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये हे एक पाऊच ॲड करायचं. तर हे मेजरमेंट आहे. जर तुम्हाला जास्त बनवायचं असेल तर हे 2 झाकण ही क्रीम घ्यायची आणि त्याच्यामध्ये हे 2 पाऊचेस घालायचे. तर मी आज एकच यूज केलं आहे कारण जास्त व्हाईट हेअर नाही आहेत. पण काय माहिती जे पण येतात ना ते असे एक्झॅक्टली समोरच येतात आणि इथेच थोडे थोडेसे येतात. तर मला यूज करून बघायचं होतं आणि मग हेअरफॉल होऊ नये म्हणून मला असं काहीतरी ऑप्शन पाहिजे होतं की जो कमी डॅमेज करणारा असेल. तर मी तर हेअर कलर बरीच वर्ष झालं करते, लॉरियलचा करते मोस्ट ऑफ द टाइम आणि पार्लरमध्ये गेल्यावर ते पण लॉरियलचाच यूज करतात. पण मी घरी आता फर्स्ट टाइम म्हटलं की मी इंडस व्हॅलीचा ट्राय करते कारण खूप जण हे क्लेम करतात आणि त्यांच्या या पॅकेटवर पण लिहिलेलं आहे रिकमेंडेड बाय डॉक्टर असं. तर बघू आता. मला आज तर खूप सॉफ्ट हेअर जाणवत आहेत आणि हो त्याच्यासोबतच त्यांनी शॅम्पू पण दिलेला आहे. ऋतू तिथलं शॅम्पू दे ग, वॉशरूम मध्ये एक छोटं असेल बघ. त्याच्याबरोबर त्यांनी शॅम्पू दिलेला आहे आणि हे हेअर स्पा असं जेल दिलेलं आहे. तर वॉश करताना मी हा शॅम्पू यूज केला आहे, कलर प्रोटेक्टिव्ह कंडिशनिंग शॅम्पू हा शॅम्पू दिलेला आहे. हा पण यूज केला, खूप छान फ्रेग्रन्स आहे याचा. आणि त्याच्यानंतर हे हेअर स्पाचं एक 2 पाऊच दिले, त्यातलं हे एक बाकी आहे, एक मी यूज केलेलं आहे. ह्याचं पण खूप सॉफ्ट असं टेक्स्चर आहे, मिल्की. आणि हेअर तर आता सध्या खूप जास्त सॉफ्ट झालेत आणि तुम्ही बघू शकता की खूप छान कलर पण झालेले आहेत. जर हे खरंच डॅमेज फ्री असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. आणि बघू आता. माझा हेअरफॉल जसा नेहमी होतो थोडासा तर झालेलाच आहे, थोडा तर माझा प्रत्येक हेअर वॉशला थोडा तरी हेअरफॉल होतोच. असा खूप जास्त हेअरफॉल मला होत नाहीये, त्यामुळे मी तेवढा डिफरंट नाही चेक करू शकणार. पण जर तुम्हाला पण डॅमेज आणि नो अमोनिया, हे सगळं हायड्रोजन पॅराडॉक्साइड आणि नो अमोनिया हे सगळं फ्रीवालं यूज करायचं असेल हेअर कलर तर तुम्ही स्वतः पण यूज करू शकता. तसं 699ला आहे. मला ऑफरमध्ये अजून 100 रुपीज कमीमध्ये भेटलं, ऑफर होती नायकावर त्याच्यामध्ये. आणि त्याच्यापेक्षा भारी आहे की ह्याच्यामध्ये 4 वेळा माझा हेअर कलर करून होईल, तर मला तेवढं एक्सपेन्सिव्ह नाही वाटत आहे. तर तुम्ही सगळे पण ट्राय करून बघू शकता. आणि हा अजिबात स्पॉन्सर व्हिडिओ नाहीये, मी माझ्या पैशांनी विकत घेतलेला आहे आणि मला तरी आवडलेला आहे सध्या. बघू अजून पुढे काय होतंय ते. तर मग आजच्या पुरतं एवढंच. मला तुमच्याबरोबर ह्या हेअर कलरचे रिव्ह्यू शेअर करायचे होते आणि आजची ही कुठली इन्फॉर्मेशन तुम्हाला युजफुल वाटली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूयात आपण सगळे नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय. कर मी तर तुम्हाला नक्की सजेस्ट करेन की दुसऱ्या कुठल्याही केमिकलवाल्या हेअर कलरपेक्षा हा कलर नक्की ट्राय करून बघा.
केस गळतील की नाही हे मी तुम्हाला पुढच्या 1-2 महिन्यात सांगेनच अजून एकदा ट्राय केल्यावरती. पण हे कन्फर्म आहे की केस खूप जास्त स्मूथ आणि छान होतात, अजिबात तुटत नाहीत, काही नाही, ड्राय होत नाहीत. त्याच्यानंतर हे लेक माझी मस्त व्हेज सँडविच बनवत होती, ज्याची रेसिपी अगदीच सिंपल आहे, तुम्ही कुठेही बघू शकता. ज्या तुमच्याकडे भाज्या आहेत त्या यूज करायच्या आणि मस्त यमी व्हेज सँडविच बनवलं आणि ते एन्जॉय केलं. चला तर मग माझ्या चॅनेलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात आपण सगळे नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.